मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सोलापूर शहरच्या वतीनं पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष सुधीर खरटमल साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष वारिस कुडले, युनुस मुर्शद, आतिक नदाब, हबीब मसूद, शक्ती कटकधोंड, गोविंद कांबळे, व्हीडी गायकवाड, प्राध्यापक राहुल बोळकटे, फयाज सय्यद, लाडजी नदाब, राजाभाऊ जाधव, लक्ष्मण भोसले, प्रवीण वाडे, रामप्रसाद शागालोलू, सुनील कुमार इंगळे, सूर्यकांत शेरखाणे, सूर्यकांत शिवशरण आदी कार्यकारी व पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने थोर स्वातंत्र्य सेनानी, देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात येत आहे। मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी झाला होता। त्यांचा जन्मदिवस म्हणजे 11 नोव्हेंबर हा आपल्या देशभरात शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। मौलाना आझाद यांचं आयुष्य जर आपण बघितलं तर ते गांधी विचाराचे नेते होते। देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी 5 वर्ष कारागृहामध्ये त्यांनी आपलं घालवलं आहे। अंग्रेजांनी त्यांना कारागृहात ठेवलेलं होतं। मौलाना आझाद एक अतिशय प्रभुत्व असणारे अल्पसंख्याक समाजाचे होते। त्यांनी अनेक भाषांवर त्यांचा प्रभुत्व होता। उर्दू असेल, फारसी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, अशा अनेक भाषांवर त्यांचा प्रभुत्व होता। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं कार्य अतिशय मोठं कार्य त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेलं आहे। त्यांना आम्ही तर विनम्रपूर्वक अभिवादन करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।